महात्मा फुलेंचा चित्रपटाला विरोध होत आहे, आपली काय भूमिका? कोणाचा विरोध होत आहे? महात्मा फुले चित्रपट जो रिलीज होणार होता ना, ब्राह्मण संघटनांनी आक्षेप असा घेतला होता की त्यात जे दृश्य दाखवले ते ब्राह्मणांच्या विरुद्ध आहे. पण महात्मा फुलेच्या जयंती दिवशी तो रिलीज होणार होता, 15 दिवस पुढे ढकललाय. छावाच्या वेळेस पण असंच झालंय. काहीतरी केलं पाहिजे सगळ्यांवर असं वाटतंय. कशावर? महापुरुषांचे जे चित्रपट येतात ना, त्याला काही संघटनांचा विरोध होतो, मग तो खरा इतिहास समोर यायचा राहून जातो. नाही, महाराष्ट्रामध्ये ही पद्धतच सुरू आहे की जात बघून इतिहास काढायचा. एखादा नेता अडचणीत आला तर नवीन काहीतरी खुसपाट काढायचं. जेव्हा जेव्हा सत्ता जाते तेव्हा तेव्हा इतिहासकार खूप जागे होतात महाराष्ट्रामध्ये. नवीन इतिहासकार काही गेल्या 10-15 वर्षात लॉन्च झालेले आहेत. 250 रुपयाचं जॅकेट घालून ते महाराष्ट्रावर फिरत राहतात आणि त्यांना पाहिजे तसा ते इतिहास लिहितात. मग एखादी जात बदनाम करायची, एखाद्या महापुरुषाच्या बाबतीमध्ये वेगवेगळी स्टेटमेंट करायची, असा प्रकार गेले 10-15 वर्ष झालं सुरू आहे. त्या 1-2 संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. हे काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळं सरकारनं यावरती काहीतरी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये वाघ्या तर तिथंच आहे, त्याच्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये आहेत. सरकारला माझी विनंती आहे की वाघ्या कुत्र्याच्या प्रोटेक्शन मध्ये आणखी 10-20 पोलीस तिथं वाढवण्याची आवश्यकता आहे. ज्या संभाजी ब्रिगेडनं हा विषय पुढे आणलेला आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी औरंगजेबाच्या कबरीचा विषय समोर आला तेव्हा संभाजी ब्रिगेडचं स्टेटमेंट आहे की औरंगजेबाच्या कबरीच्या बाबत आमचं काहीच दुमत नाही. म्हणजे हा नालायकपणा महाराष्ट्रामध्ये दुसरं कुणीच करू शकत नाही की ज्या संभाजी महाराजांच्या नावानं तुम्ही ब्रिगेड चालवता, ज्या संभाजी महाराजांना हाल हाल करून औरंगजेबाने त्यांचा खून केला, वध केला, त्या औरंगजेबाच्या कबरीवरती तुम्ही स्टेटमेंट करता जाहीरपणे की औरंगजेबाच्या कबरीबद्दल आपलं काहीच म्हणणं नाही, उगाच वादाचा विषय काढू नका. आणि दुसऱ्या बाजूला वाघ्या कुत्रा तो रायगडावर नाही पाहिजे अशी एकदम टोकाची भूमिका घेता. हे जे प्रकार सुरू आहेत ते प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. 2012ला पण हा प्रकार घडला होता. ब्राह्मणांच्या विरोधामध्ये वातावरण करण्याच्या हेतूनं जे काय करायचं ते टोकाचं प्रयत्न हे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ करतंय. त्यामुळं त्यांच्या इतिहासकारांनी जी काही भूमिका मांडली ती भूमिका आम्हाला मान्य नाही. तुकोजी होळकर राजेंनी जी मदत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराला दिलेली आहे आणि ती सर्वांच्यासाठी अभिमानास्पद आहे. आणि त्यामुळं वाघा जो पुतळा तिथं बांधलेला आहे त्याबद्दल सगळ्यांच्या भावना एकदम जोडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी किती जरी वाद केला तर सरकारने यावरती स्पष्ट भूमिका घ्यावी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.